अखेर मुहूर्त सापडला. शेवटी लाडक्या बहिणींसाठी 6व्या हप्त्याची खुशखबर आली. लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. प्रतीक्षा संपली. तब्बल 2 महिन्यानंतर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. 6व्या हप्त्याची तारीख ठरली. बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार. काही महिलांच्या खात्यात 2100 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 9600 रुपये जमा होणार. प्रत्येक महिलेला लाभ मिळणार आहे. एकही महिला वंचित राहणार नाही. तुमच्याकडे 4 चाकी गाडी असू द्या किंवा तुम्ही इतर योजनेचे लाभार्थी असू द्या, सर्वांना लाभ मिळणार आहे. कुठलीही अट, कुठलेही निकष लावले जाणार नाहीत. कोणतेही बदल या योजनेत केले जाणार नाहीयेत. सरसकट सर्व महिलांना लाभ मिळणार. 6व्या हप्त्याचे 2100 रुपये प्रत्येक महिलेला मिळणार आहेत. एकही महिला योजनेतून बाहेर केली जाणार नाही. शासनाकडून लाडक्या बहिणींना खूप मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याचप्रमाणे माता भगिनींना अजून एक विनंती आहे की हा व्हिडिओ पाहताच आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला तर मित्रांनो, हा माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, अखेर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले आहे. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये 15 डिसेंबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा. 6वा हप्ता जमा करण्यासाठी आता उशीर करू नये. येत्या 15 डिसेंबरपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 6व्या हप्त्याचे पैसे जमा झाले पाहिजेत. कारण लाडक्या बहिणी खूप दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. गेल्या 15 ऑक्टोबरपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांना मिळणे बंद झाले आहे. कारण की 15 ऑक्टोबर नंतर राज्यामध्ये आचारसंहिता ही सुरू झाली होती आणि त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींचे पैसे हे मध्येच थांबवण्यात आले होते. जवळजवळ 2 महिने होत आले आहेत मागील हप्ता देऊन. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना तात्काळ म्हणजेच येत्या 2 दिवसातच लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे लगेच जमा करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केलेली आहे की शक्य होईल तेवढ्या लवकर लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये जमा करावेत. म्हणजेच येत्या 48 तासातच बहिणींच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्यात यावेत. कारण की आपण या ठिकाणी पुन्हा सत्तेत आलो, यामध्ये लाडक्या बहिणींचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे लाडकीच्या हप्त्यासाठी पैशाची तरतूद देखील आपण आधीच करून ठेवलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा निधी सरकारने आधीच या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेला असल्यामुळे आता डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यात लगेच जमा करण्यात यावा. आता येत्या 2 दिवसात म्हणजेच 48 तासातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 6व्या हप्त्याचे पैसे जमा करा, असे उपमुख्यमंत्री यांनी देखील प्रशासनाला आदेश दिले आहेत. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता येत्या 48 तासातच महिलांच्या बँक खात्यावरती डीबीटी प्रणालीद्वारे या ठिकाणी जमा होणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी आदित्यताई तटकरे जे काही पूर्व महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. आणि या बातमीमुळे सर्वच महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आणि ती म्हणजे मित्रांनो, या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाहीये. होय मित्रांनो, या योजनेत जेवढ्या पण महिलांनी अर्ज केले आहेत, म्हणजेच आतापर्यंत या योजनेमध्ये जे काही 2.5 कोटीच्या आसपास महिलांनी अर्ज हे केलेले आहेत, त्या सर्व महिलांना या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे. कारण की त्या सर्व महिलांचे अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि या महिलांपैकी एकही महिला या योजनेतून कमी केली जाणार नाहीये. या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केलेले आहेत, म्हणजेच शेवटी या योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत. त्यामुळे त्या महिलांच्या अर्जांची तपासणी आता लवकरच सुरू होणार आहे आणि त्यांचे अर्ज देखील या योजनेअंतर्गत मंजूर केले जाणार आहेत. त्यामुळे या योजनेमध्ये महिला कमी न होता या योजनेत महिलांची वाढच होणार आहे आणि या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील दिला जाणार आहे. तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळालेला नसेल, म्हणजेच जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झालेली आहे आणि जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती आतापर्यंत 5 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत.
म्हणजे 7,500 रुपये प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावरती जमा झालेले आहेत। परंतु या ठिकाणी काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे तसेच बऱ्याचशा महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसल्यामुळे बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी जुलै महिन्यापासून एकही हप्ता हा मिळालेला नाहीये। तर अशा महिलांना देखील या ठिकाणी खुशखबर देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे अशा जेवढ्या पण महिला असतील की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत एकही हप्ता आलेला नसेल तर अशा महिलांना आता या ठिकाणी 9,600 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच त्यांचे अगोदरचे 7,500 रुपये आणि या ठिकाणी 6व्या हप्त्याचे 2100 रुपये असे या ठिकाणी एकूण अशा महिलांना 9,600 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे आता अशा महिलांनी देखील या ठिकाणी टेन्शन घेण्याचे कारण नाही। ज्या महिलांना एकही रुपया आला नसेल त्यांना देखील या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत। त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी सध्या जे काही सोशल मीडियावरती चर्चा होत आहे की लाडकी बहीण योजनेची पुन्हा या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे, या ठिकाणी लाडक्या बहिणीमध्ये निकष बदलणार आहेत, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठे बदल केले जाणार आहेत, त्यामुळे बऱ्याचशा महिला या योजनेतून बाहेर केल्या जाणार आहेत, अशा प्रकारच्या ज्या काही चर्चा होत आहेत त्या सर्व चर्चा या ठिकाणी खोट्या असल्याबाबत या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे। या प्रसार माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी याबाबतची माहिती ही दिलेली आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल, कुठल्याही प्रकारचे निकष लावण्याबाबतचा निर्णय शासनाकडून अजून तरी घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे या ठिकाणी जेवढ्या पण महिला लाभार्थी आहेत त्या सर्व महिलांपैकी एकही महिला या ठिकाणी कमी होणार नाही आणि त्या सर्व महिलांना या ठिकाणी 6व्या हप्त्याचे पैसे देखील येत्या 2 दिवसांमध्ये दिले जाणार आहेत। तसेच सध्या तरी सरकारकडून लाडकी बहीण योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल देखील केला जाणार नाहीये। ही योजना जशी अगोदर होती त्याचप्रमाणे राज्यात अजून पुढे देखील राबवली जाणार आहे आणि सर्वच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ हा दिला जाणार आहे। या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाही किंवा वगळण्यात येणार नाहीये। कुठलाही निकष, कुठलाही बदल या योजनेमध्ये केले जाणार नाहीयेत, कारण की या ठिकाणी अगोदर जो काही महिलांना आम्ही या ठिकाणी लाभ दिलेला आहे तो आम्ही या ठिकाणी त्यांचे कागदपत्र, त्यांची पात्रता आणि त्यांचे निकष तपासूनच त्या महिलांना या ठिकाणी लाभ हा दिलेला आहे। त्यामुळे पुन्हा या ठिकाणी योजनेची पडताळणी करण्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासनाकडून निर्णय हा घेण्यात आलेला नाहीये। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची टेन्शन घेण्याची आवश्यकता नाहीये। तुम्हाला सगळ्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तुमच्याकडे 4 चाकी गाडी असू द्या, तसेच तुम्ही आता सध्या इतर योजनेचा लाभार्थी असाल तरी देखील काळजी करण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला लाभ मिळणार आहे। कारण की या योजनेअंतर्गत जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल तर पुढे देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तुम्हाला या योजनेतून वगळण्याबाबत किंवा या योजनेमध्ये बदल करण्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला नाहीये। त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकतीच एक खुशखबर दिलेली आहे आणि ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता डिसेंबरचा 6वा जो काही हप्ता आहे 2100 रुपये प्रमाणे तो हप्ता त्यांना 15 डिसेंबरपर्यंत मिळणार असल्याबाबत या ठिकाणी प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून खुशखबर ही देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे 2100 रुपये तो आता तुम्हाला 15 डिसेंबरपर्यंत मिळणार आहे। त्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे प्रॉपर तुम्ही या ठिकाणी चेक करून ठेवायचे आहे, जेणेकरून हा हप्ता येते वेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणही येणार नाही। ज्या महिलांना अगोदरचे हप्ते आले असतील त्यांना काही अडचण येणार नाहीये, परंतु ज्या महिलांना अगोदर एकही हप्ता आला नसेल तर अशा महिलांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे की नाही हे चेक करून घेणे महत्त्वाचे असणार आहे। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।